महाराष्ट्राच्या एका दुर्गम कोपऱ्यातनं एक अविश्वसनीय आणि प्रेरणादायी कहाणी समोर आली आहे, जी संपूर्ण समाजाला जिद्द आणि परिश्रमाचं महत्त्व हे शिकवतं। वसमत तालुक्यातील गुंज येथील एक अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी पूनम नरवाडे हिनं नुकत्याच झालेल्या MBBS परीक्षेमध्ये देशात 1321वा क्रमांक मिळवून वैद्यकीय प्रवेश प्राप्त केलेला आहे। हे यश केवळ तिच्या एकटीचं नसून तिनं पाहिलेली स्वप्न, तिच्या आईवडिलांचा संघर्ष आणि समाजाकडून मिळालेलं प्रोत्साहन यांचा तो परिपाक आहे। पूनमचे वडील सुनील नरवाडे हे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात। आर्थिक अडचणी असताना त्यांनी पूनमच्या शिक्षणासाठी कोणती कसर सोडली नाही। गुंज सारख्या ग्रामीण भागामध्ये जिथं शिक्षणाच्या सोयी सुविधांची कमतरता आहे, तिथं पूनमनं रोज 10 किलोमीटर पायी चालत शाळेपर्यंतचा प्रवास केला। जिल्हा परिषद शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर तिनं वसमत येथील अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालयातनं 12वी पूर्ण केली। प्रत्येक पावलावर येणाऱ्या अडथळ्यावर मात करत तिनं नीट परीक्षेमध्ये उत्कृष्ट गुण मिळवले आणि देशभरामध्ये 1321व्या क्रमांकानं MBBS मध्ये तिनं प्रवेश मिळवला। या यशामागे तिच्या आईवडिलांचे कष्ट, काकांची मदत आणि गावातील शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आहे, असं पूनम सांगते। आता डॉक्टर झाल्यानंतर ती वैद्यकीय क्षेत्रातनं समाजाची सेवा करण्यास उत्सुक आहे। विशेषतः गरीब आणि गरजू रुग्णांची सेवा करण्याचं तिचं स्वप्न आहे। मी डॉक्टर होऊन माझ्या गावासह समाजाची सेवा करणार आहे आणि गरिबांसाठी काहीतरी करायचं आहे, हे माझं स्वप्न आहे, असं ती नमूद करते। तिच्या या यशाबद्दल संपूर्ण जिल्ह्यातनं आणि समाजामधनं तिचे कौतुक होत आहे। तिचा संघर्ष आणि यश अनेक तरुणांसाठी एक मोठा आदर्श आहे। माझं नाव पूनम सुनील नरवाडे आहे आणि माझ्या गावाचे नाव गुंज, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली हे आहे। आणि मी 1ली ते 7वीचा माझा जे प्रवास आहे तो इथून गुंजमध्येच जिल्हा परिषद शाळेतून मराठी मीडियम मधून चालू केला। त्याच्यानंतर माझे पुढचे शिक्षण 8वी ते 10वीचे वसमतला अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय या शाळेत झाला। त्याच्यानंतर 11वी 12वी पण मी तिथेच कॉलेजला ऍडमिशन घेऊन पूर्ण केले आणि त्याच्यानंतर नीट UG मध्ये 2019ला माझा तेव्हा पण चांगला रँक आला होता आणि त्यामुळे मला KM हॉस्पिटल मध्ये आणि सेंट जीएस मेडिकल कॉलेज या महाविद्यालयात प्रवेश मिळाला। तिथून मी माझे MBBS यावर्षीच पूर्ण केले आहे आणि आता नीट PG 2 ऑगस्ट मध्ये दिली आणि त्यामध्ये माझा देशातून 1321वा रँक आला आहे आणि ह्यामधून आता तू ग्रामीण भागातून तुमचं बॅकग्राऊंड मॅटर करतं, पण तुम्ही जेवढी मेहनत करतात त्याच्यामुळे काही घेणं देणं नसतं की बॅकग्राऊंडचं। तुम्ही कुठूनही आला असाल तरी तुम्ही देशाची कोणतीही एक्झाम क्रॅक करू शकतात जर तुमच्यामध्ये जिद्द असेल, तुमचं स्वप्न एवढं मोठं असेल आणि तुमच्यामध्ये मेहनत करण्याची इच्छा असेल तर तुम्ही कोणतीही एक्झाम क्रॅक करू शकता। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।